नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नामदार ब्लॉगमध्ये. आणि आज आपण टेमघरला प्रेम पान शॉपच्या इथं आलेलो आहे आणि त्या साईडला चायनीज सेंटर सुद्धा. मित्रांनो बघा, हाच आपला तो प्रेम दादा आणि हा तो पान सेंटर. हा समोरचा SP90 पान शॉप आहे. तो जरा आता सध्याच उघडला आहे. त्याने जरा कॉम्पिटिशन द्यायला प्रेम पान शॉपला म्हणून त्याने उघडलं आहे. आणि हा प्रेम शॉप इथं फायर पान सुद्धा मिळतं आणि चॉकलेट पान सुद्धा मिळतं. इथे सगळ्या प्रकारचे पान मिळतात. तुम्हाला वाटत फक्त इथं पानच्या इथं कॉम्पिटिशन आहे ते असं नाहीच आहे. समोर जसं तुम्हाला हेअर कटिंगचं सलून दिसतोय आणि इथं सलून दिसतोय, दोन्ही पण कॉम्पिटिशनसाठी चांगले उघडलेत. दोघी दोन कॉम्पिटिशन चांगलं आहे. पानवाल्यांची इथं पण आणि सलूनवाल्याची इथं. आणि पब्लिक बघा किती आहे. नुसती पब्लिक, नुसती प्रणय हेअर सेंटरची इथं नुसती पब्लिक फिदा झाले. आणि मित्रांनो, आपण हा प्रणय मेन्स पार्लरला व्हिजिट करतोय. हाच तो मालक प्रणय दादा. आणि त्याच्या हाताची कलाई बघा कसं तो हेअर कटिंग करतोय. इथं भरपूर पब्लिक असताना त्याच्या इथं हा बघा जरा चांगली अशी कटिंग करताना. SP90 पान शॉपवाल्यांनी तिचं पान शॉप मेंटेन ठेवलेलं आहे. तसंच हा प्रेम पान शॉप आहे, त्यांनी त्याची शॉप त्यांनी मेंटेन नाही ठेवलेलं म्हणून त्याचा सगळा गिरायक उतरून तिकडं गेलेला आहे. तिकडं जरा बसलेत चांगली माणसं. तिथं सावली पाऊस आला तरी काय होणार नाही. आणि इथं कुठं इथं उभे राहणार म्हणून सगळी विसतात म्हणून याचा जरा धंदा खाली होता ना. मित्रांनो हे बघा, आपण SP90 पान शॉपची इथं पण आपण असं व्हिजिट करतो. ही अशी टपरी चांगली गजगजीत भरलेली आहे. बिस्किट वगैरे मिळते. काका तिथं चांगले पान बनवतात. हे पण फायर पान बनवू शकतात. आणि इथं सगळं गजगजींचे सामान भरलेलं आहे. आपण पण इथे पण येतो आपण पान खायला. आणि हा आपला जो टेमघर जिथे आपण आलो. जर तुम्ही टेमघरला आलात तर नक्कीच प्रणय मेन्स पार्लरला व्हिजिट करा. नक्कीच व्हिजिट करा. आपण इथं प्रेम वान शॉप इथे इथं आलो आहे. हा पण गजगजीत नुसतं भरलेला आहे. हे नुसतं DJ वगैरे लावलं म्हणून इथं कोणी येत नाही. त्यांना आवाज जरा सहन होत नाही. त्यांना विमल वगैरे लागतो सगळ्यांना. हा बघा, तर आता आपण ओम चायनीज सेंटरला जरा व्हिजिट करतोय. आणि इथे चांगलं जसं चायनीज मिळतं. हे तुके काका जे चायनीज बनवतात ते तुकाराम काका, त्यांच्या हाताची चवच वेगळी आहे. ते गेले 20 वर्ष इथे काम करतात या चायनीज सेंटरमध्ये. आपण तिथून आतून वगैरे येतो. तिथे जरा ते बिअर वगैरे मारायची जागा आहे. तिथे तुम्ही नक्कीच जर टेमघरला आलं तर नक्कीच ह्या ओम चायनीज सेंटरला तुम्ही व्हिजिट करू शकता. हे इथं त्यांच्या हाताची चवच वेगळी ओम चायनीज सेंटर. आणि इथून जर तुम्ही जरा पुढं गेलात ना तर ओम घवाने चायनीज सेंटर. इथं पण चांगला टफ आहे. इथं हा मला तर वाटतं इथं फ्री वायफाय झोन पण भेटतो. इथं सगळीच जण इथं जास्त पब्लिक असते. आणि हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर सकाळी 11ला खोलतो आणि संध्याकाळी 11 वाजता बंद होतो. 12 तास इथं ड्युटी असतं ना. आणि तिथं जरा कमी पब्लिक असताना म्हणून आपण तिथं जात नाही. आणि इथं पाऊस पण असताना. मित्रांनो, आता इथं जरा कमी पाऊस झाला म्हणून आपण आता घरी जाणार आहे. आणि नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण परत एकदा नवीन ब्लॉग येणारच आहे पुढच्या रविवारी.